स्पेल नंबर 3 आणि अक्षय पाटील आपल्याला पाहायला मिळतील। प्रति ओव्हरमध्ये 9 रनची सरासरी गाठावे लागेल उत्कर्ष दिवा या टीमला। येणारे चेंडू आहेत 12 आणि 18 रनची गरज। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे विराज। गोलंदाज सज्ज होईल। विराजचा हा बॉल विराजसाठी होता। झेलची संधी आणि टिपला हा झेल आणि विकेट क्रमांक पहिला गमावलाय। 16 रनवर फलंदाज विराज बॅक टू द पॅव्हलियन। नवीन फलंदाज यश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय। ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता आशाभूत नजरेने पाहिलं पंचांकडे, परंतु लाईन चांगली होती अक्षय पाटीलची। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग चुकलं जाईल की काय। एक सोपा झेल पकडलाय या मॅच मध्ये, पुन्हा एकदा पकड निर्माण करून दिली नौसादी दिवा या टीमला गोलंदाज अक्षय पाटीलने आणि आणखीन एक फलंदाज त्याने बाद केलाय। लॉफ्ट केलाय फटका तर जरूर चांगला आहे। या क्षणाला पुन्हा एकदा आतापर्यंत 3 विकेट प्राप्त केलेत। लाजवाब गोलंदाजी अक्षय पाटील। पहिली मेडन ओव्हर पाहायला मिळेल की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। हा चेंडू देखील, परंतु या क्षणाला या स्पर्धेतील ही विकेट हॅट्रिक क्रमांक दुसरी आपल्याला पाहायला मिळते आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज यज्ञेश अशोक पाटील राबाडागाव यांच्या माध्यमातून जाहीर झालं होतं। अंतिम बॉल शिल्लक आहे आणि जर हा बॉल निर्धाव आला तर अक्षय पाटीलच्या नावावर काँग्रेस चषक 2025 दुसऱ्या पर्वात एक नवीन विक्रम आपल्याला पाहायला मिळेल। हा बॉल देखील निर्धावाला, एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे अक्षय पाटील साठी। या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर दुसरी विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली। अप्रतिम दर्जाचं षटक पाहायला मिळालं। पूर्णपणे धावफलक रोखलं गेलं, फलंदाजांना रोखलं गेलं। या षटकामध्ये अवघ्या 4 विकेट अक्षय पाटीलने प्राप्त केल्या आणि या मॅच मध्ये नौसादी दिवा या टीमला मात्र पकड निर्माण करून दिली। 900